विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये देखील अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांनी थेट या ठिकाणी शाही फेक करत हे आंदोलन या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळते। आपण पाहिलं तर या ठिकाणी शाही जी आहे ती टाकण्यात येते। ठाण्यामध्ये अजितदादा पवार यांचे सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नगरसेवक सुहास देसाई नगरसेवक आहेत सुहास देसाई काळीशाही फेकत या ठिकाणी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी ठाण्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते। प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा पोस्टर जे आहे ते या ठिकाणी जाळण्यात येत आहेत। आपण जर पाहिलं तर आक्रमक आंदोलन या ठिकाणी जे आहे ते राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून या ठिकाणी करण्यात येतं, कारण का काँग्रेसची जे आहे ते हर्षवर्धन सकपाळ आहेत त्यांनी एक ट्विट जे आहे काँग्रेसने केलेलं आहे की मुखी गुडिया असा उल्लेख जो आहे तो राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी त्यांना उद्देशून जो आहे तो जे ट्विट जे आहे ते केलेलं होतं। मात्र आता आपल्या नेत्याबद्दल अशा पद्धतीचे शब्द जर जे आहेत ते काँग्रेसकडून वापरले जात असतील तर मुंबईनंतर आता मुंबईच्या पाठोपाठ ठाण्यामध्ये देखील राष्ट्रवादी अजितदादा पवार गट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। थेट त्यांनी जे आहे या ठिकाणी तोंडाला काळीशाही फासत या ठिकाणी जे आहे हे आंदोलन जे आहे या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर आपण ठाणे काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आपण आहोत। त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयात आतमध्ये जाऊन जे आहे ते या ठिकाणी शाही फेक जे आहे ते या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण रुक हम लोग इधर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शाही जी आहे ती या ठिकाणी फेकली जाते। राहुल गांधी काँग्रेसचं हे पोस्टर आपण जे पाहू शकतो, या पोस्टरवर आता या ठिकाणी शाही फेक जी आहे ती या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्याला केलेली पाहायला मिळते। राहुल गांधी तसेच शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांचा फोटो आहे, त्यांच्यावर शाही फेक फेकून जे आहे ते आता राष्ट्रवादी जे आहे मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये देखील आक्रमक आपल्याला झालेली पाहायला मिळते। थेट काँग्रेस कार्यालयात घुसून शाही फेक जी आहे ती या कार्यकर्त्यांनी आपल्याला केलेली पाहायला मिळते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर काही कार्यकर्ते आपल्याबरोबर जे आहेत ते जोडले गेलेले आहेत। शाही फेक केलेली आहे, काय नेमकं कारण आहे? आज आमच्या नेत्या ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे आमच्या माते समान आहेत त्यांना ह्या तो हर्षवर्धन ज्याची स्वतःची निवडून यायची लायकी नाहीये त्या हर्षवर्धन सकपाळने आज आमच्या ताईवर आरोप केले ती गुंगी गुडी आहे म्हणून त्या हर्षवर्धन सकपाळचा आम्ही निषेध करायला या काँग्रेसकडे आपण कार्यालयामध्ये आलात, काळं मारलेला आहे, कार्यालय बंद असल्यामुळे आपल्याला काही गप्पा पळून गेले त्यांना समजलं आम्ही येणार आहे ते बदले सगळे काँग्रेसवाले। कायम राहणार आहे का? कारण ज्या पद्धतीचं वक्तव्य केले तुमच्या नेत्यांवर 100%। मी काय बोललो तुम्हाला समोर मी तुम्हाला काय बोललो समोर बघा, त्या ताई आहेत हे आमची भगिनी आहे, आमच्या माता आहेत, आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे। तो हर्षवर्धन सकपाळ त्याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे। त्याने राजीनामा देऊन महाराष्ट्रातलं तोंड काळा करून इथं निघून जावं ही माझी मागणी आहे। तो भडवं भेटलं तर आम्ही सोडणार नाही, आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही। संपत भाई एक मिनिट भाई आणि आमचा फुकटचा पुढे या ना हो, पालक साहेब पुढे या सर, आम्हाला कुठेही आज काँग्रेसने काय राहिलं काँग्रेसने आजच्या भारताच्या राहिलेलं नाही। पक्षाचे कार्यकर्ते त्याला कुठेही काँग्रेसचं
या भारतभर काहीच राहिलं नाहीये. त्यामुळे अशी विकृती त्यांना सुचते. काय ती विकृती कार्यक्रम घ्यायचा, कोणाची काय ती बोलायचं आणि ते धंदे या कर्मचाऱ्यांच्या पूर्ण देशामध्ये इच्छा व्यक्त करण्यासाठी हे नाईकचं वक्तव्य करून या देशामध्ये जो द्वेष निर्माण करण्याचं काम काँग्रेस करत आहे त्याला आम्ही हाणून मोहसिन एका महिलेबद्दल गुंगी गुडिया असा उल्लेख करणं हे कितपत योग्य आहे कसं बघताय? निषेध करतो आम्ही. आणि आमचे सर्वांची त्यांनी माफी मागावी. महाराष्ट्राची आणि मुख्यमंत्री त्यांनी माफी नाही मागितली तर आमचा चॅलेंज आहे हर्षवर्धन सत्पालने महाराष्ट्रात कुठेही फिरून दाखवावा. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांच्या पुरजोर निषेध करणार आहे आणि त्यांना पकडून त्याला काला बसणार आहे. हर्षवर्धन सत्पाल साहेब, तुम्ही एका महाराष्ट्राच्या पवित्र असं त्याचा बूम दे पैदा झालेला ईव्हीएम आहे ना, प्रितेश करून दाखवा तुम्ही पुन्हा महिलेवरती. आणि हे जे अपत्य तुम्ही काँग्रेसजनांनी जन्माला घातलेलं आहे, तुम्ही वाढवलं हे पापाचं कधी धुवून देणार विचार घ्या. हर्षवर्धन सत्पालला आमचं आव्हान आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे की त्यांनी कृपया करून कुठेही रस्त्यावरती फिरू नका, नाहीतर जिथे दिसतील तिथे त्यांना मारू. काळं फासू जेवढं मारता येईल तेवढं मारू. त्यांनी आमच्या वहिनींवरती आरोप केलेले आहेत, वहिनींवरती फालतू कमेंट केलेली आहे. त्यामुळे हर्षवर्धन सत्पालांना जाहीर आव्हान करतो, रस्त्यावरती कुठेही फिरू नका, नाहीतर कुत्र्यासारखे मारून काढू तुम्हाला. मुंबई पाठोपाठ आता ठाण्यात देखील आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते आपल्याला आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांनी थेट ठाण्याच्या काँग्रेस कार्यालयामध्ये घुसून जे आहे शाईफेक केलेली आहे आणि बाहेर जो बोर्ड लावण्यात आलेला आहे आपण बघू शकतो. या बोर्डवर देखील जी आहे ती शाईफेक केलेली आहे. त्यामुळे हर्षवर्धन सत्पाल यांच्या विरोधात आता अजितदादांची राष्ट्रवादी आपण जर बघितलं तर आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यांनी थेट आतमध्ये घुसून शाईफेक करून जे आहे या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध जो आहे तो या ठिकाणी आपल्याला केलेला पाहायला मिळतो. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी जे आहे शाईफेक करत खऱ्या अर्थाने हे आंदोलन या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळतंय. अजूनही काही कार्यकर्ते आपल्यावर जोडले. दीपक, काय सांगशील, आंदोलन केलेलं काय नेमकं कारण होतं? काँग्रेस यांनी आपली संस्कृती दाखवली. आज त्या आमच्या ज्या ताई आहेत सिनेग्रामच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करण्याचा शोभा दिसत नाही. त्यांनी जो हे वक्तव्य करण्याचा आमचा जाहीर निषेध करतात. नक्कीच आपण बघितलं तर हर्षवर्धन सत्पाल यांच्या संपूर्ण आपण जर बघितलं तर त्यांच्या प्रतिमेंना या ठिकाणी जोडे मारत तसेच शाईफेक करून हे आंदोलन जे आहे या ठिकाणी केलेलं आहे. संपूर्ण राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी या ठिकाणी आपल्याला आक्रमक झालेली पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर युवा काँग्रेसच्या वतीने हे हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतंय. अजितदादांचे सर्वच काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. त्यांनी थेट चक्क काळं फासायचं काम या ठिकाणी जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर बघितलं तर पोलीस जे आहेत साध्या वेशात या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटी जी आहे ती देखील आपल्याला झालेली पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर मोहसिन शेख युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी जर आपण बघितलं तर वरतीच काँग्रेस पक्षाचा जो आहे तो बॅनर आपल्याला पाहायला मिळतो. मोहसिन जे आहेत ते या ठिकाणी काळं फासताना खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र पोलीस जे आहेत ते आता साध्या वेशात या ठिकाणी जे आहेत सुरू झालेले आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. नक्कीच एका पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनील पवार यांना
विचारला गेलेला होता, मात्र त्यावर कोणत्याही पद्धतीचं उत्तर जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी दिलेलं नाही. त्यामुळे आता आपण जर बघितलं तर काँग्रेसचे जे काही ट्विटर हँडल पेज आहे किंवा सकपाळ जे आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी जे आहे ट्विट जे आहे ते केलेले आहे. मात्र आता ह्याच ट्विटच्या निषेधार्थ निघून जावं, नाही तर ह्याच्या पुढे जो जिथे कार्यक्रमावर जाईल हे ताईंचे कार्यकर्ते त्याचा खोबड काळ करून आम्ही त्याला महाराष्ट्रात घेऊन देणार नाही. मात्र बोलणं आता की यापुढे की इंदिरा गांधीला देखील बोलणं इंदिरा गांधीला बोललं जात होतं. पहिलं तर ठाण्यात राष्ट्रवादी जी आहे ती अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते. थेट शाईफेक जी आहे ती राहुल गांधी यांच्या पोस्टरवर आपण जर बघितलं तर केलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण जर बघितलं तर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचं कार्यालय आहे आणि आपण जर बघितलं तर त्याच बॅनरवर जर आपण बघितलं जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे असतील, राहुल गांधी असतील यांचा बॅनर होता. त्याच्यावर देखील जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी जे आहे ती शाईफेक केलेली आहे. गुंगी गुडिया असा उल्लेख जो आहे तो काँग्रेसच्या काही नेत्यांनी जो आहे तो ट्विटद्वारे केलेला आहे. सोशल मीडियावर जी आहे त्याची मोठी चर्चा आहे. मात्र आपण बघितले तर यानंतर जसं ट्विट पडलं त्यानंतर जे आहे अजितदादा पवार गटाचे सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले होते आणि त्यांनी थेट मुंबईमध्ये आंदोलन केलं. आणि आता आपण जर बघितलं तर ते ठाण्याच्या काँग्रेस कार्यालयाबाहेर जे आहे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या डुकराचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हर्षवर्धन बडवा आहे. पहिलं तर आंदोलन जे आहे ते काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळत आहेत. एक ट्विट जे आहे ते गुंगी गुडिया असं ट्विट केल्यानंतर आपण जर बघितलं तर सर्वच महाराष्ट्रात अजितदादांचे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेच ते काँग्रेसचं कार्यालय आहे आणि ह्याच काँग्रेसच्या कार्यालयावर आपण जर पाहिलं तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून शाहीफेक जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर या गेटवर चढून जे आहे ते अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी जे आहे त्यांच्या कार्यालयावर अशा पद्धतीची ही शाईफेक आपण जर बघितलं तर हा काँग्रेसचा झेंडा आहे. या झेंड्यावर देखील जे आहे शाईफेक जे आहे ते अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला मिळते. अतिशय आक्रमक भूमिकेमध्ये हे सर्वच अजितदादांचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठाण्याच्या काँग्रेस कार्यालयावर धडकले आणि त्यांनी थेट दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आज ऑफिसमध्ये जे आहे एकही कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित नव्हता. मात्र या गेटवर चढून जे आहे त्या अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कार्यालयावर अशा पद्धतीची ही शाईफेक जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर हे कार्यालय आतून जे आहे ते लॉक करण्यात आलेलं होतं आणि हर्षवर्धन सकपाळ यांचे आता फोटो जे आहेत ते ठाण्यातील पोलीस या ठिकाणी आपल्याला उचलताना पाहायला मिळतात. कार्यकर्ते आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. हेच हे कार्यालय आहे. कार्यालय बंद होतं आपण जर बघितलं तर. मात्र ह्याच गेटवर चढून अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयावर ही शाईफेक जी आहे ती केलेली आहे आणि महाराष्ट्रात त्यांनी फिरू नये. जर महाराष्ट्रात जर ते फिरले तर त्यांना महाराष्ट्रात आम्ही फिरून देणार नाही. महाराष्ट्रात जर आम्हाला कुठेही आमच्या कार्यकर्त्यांना दिसले तर त्यांना आम्ही चांगलंच बदलू किंवा त्यांना फेकलेली आहे. आपण जर बघितलं तर शाईफेक करून हे एकही कार्यकर्ता या ऑफिसमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आताच पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात. आंदोलन जे आहे ते झालेलं आहे. पोलीस या ठिकाणी आता घटनास्थळी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. संपूर्ण आता ठाण्यातील काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर जर आपण बघितलं तर एक प्रकारचं पोलिसांच्या छावणीचा एक या ठिकाणी आपल्याला पोलिसांची छावणी या ठिकाणी पाहायला मिळते. हे जे ऑफिस आहे आणि ह्याच ऑफिसच्या बाहेर या ठिकाणी जर बघितलं तर ही शाईफेक जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर बाहेर जे आहे
ते काँग्रेस कार्यालयाचा बोर्ड आहे. त्या बोर्डवर देखील आपण बघितलं तर शाही फेक जी आहे ती करण्यात आलेली आहे. या बोर्डावर जर आपण प्रामुख्याने बघितलं तर राहुल गांधी यांचा फोटो आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतोय. जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांचा फोटो पाहायला मिळतोय. ह्यावर देखील शाही फेक करून जो आहे काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.